आम्ही आलो आता किल्ले शिवनेरी, जिकडं महाराजांचा जन्म झाला. चला भेटूया आता थोड्या वेळात. आता आम्ही चालतोय. आता आम्हाला थोडासा टाइम लागणार आहे. आता आमची ट्रॅकिंग चालू केली आम्ही. हा, याच्यानंतर आता अजून आम्हाला मुंबईला यायचं आहे. इकडे यायचा आमचा काही प्लॅन नाही होता, पण कसं आहे आता आम्हाला आमचं मंदिर सापडलं किंवा दिसलं तर मग आम्हाला राहावं नाही, मंदिरात जावं लागेल ना मग आमच्या. तर मग हा बघा इथे दिसतोय आम्हाला किल्ल्याचे कडेकोट कडे. हा ना, तिरप वाटतंय कारण की रस्ता थोडासा तिरकच आहे इथे. आता आम्ही चाललोय मस्त मस्त. हे आमची किरण दादा कपडे काढून जात आहे डायरेक्ट. दादा गरम होत आहे आम्हाला. यांना पण आकला नको बघतो, पण काही नाही म्हणा, काही प्रॉब्लेम नाही इथे. स्पोर्ट ऍक्टिव्हिटी दादा, स्पोर्ट माणूस येतो, स्पोर्टवाला माणूस, त्यामुळे त्यांना काही त्रास होत नाही. हां बरोबर. हे आमचे नितीन दादा बी चालता आमच्यासोबत. पाहून घ्या दादा. हां दादा इकडे महाराजांची मूर्ती जरा आमच्या तिकडे सगळ्या देवांच्या मूर्त्या दादा. सगळ्या मोठे जे दादा आहे आमचे. सरबत पण का, लिंबू सरबत, नाही दादा थँक्यू. तिकडनं आल्यावर बघू आपण. यस, आता आपल्याला इकडे ना एक पावती फाडायला लागेल 50 रुपयाची असं वाटतंय मला. हां बिळीचे पुढे वगैरे, पाणी बॉटल. आमच्याकडे पाण्याची बॉटल आहे दादा, मेडिसिन 2 आहे. वरती घेऊन जाऊ का? कोणती पाणी बॉटल न्यायच्या बद्दल डिपॉझिट आहे 50 रुपये. हा चालेल ना, घ्या. येस, वापस भेटतील ना आमचे 50 वापस भेटणार तुमचे. हा बॉटल आणल्यावर पैसे नाही भेटणार, आमच्या सगळ्या वस्तू आल्या पाहिजे. ओके, इकडे आल्यावर हो नाही न्यायचंच नाही, वरती न्यायचंच नाही, नाही न्यायचं काय म्हणतो त्यासाठीच. तर चढायला सुरुवात झाली आहे चांगल्या प्रकारे सुरुवात तर झाली आता आमच्यावाली. आता आमचा जोश एकदम हा आहे. पण आता पाहू आता वरती जाता जाता का जा आम्हाला पोटात तर तसं काही नाही सकाळपासून, पण आम्ही पूर्ण जोश दाखवू. हा पूर्ण जोश दाखवू आपण आपला. पोटामध्ये काही टाकलं नाही आम्ही सकाळपासून. आता कसं आहे आम्ही गेलो होतो आम्ही. इकडे बघा, इकडे काहीतरी लिहिलं आहे, पाहून घेऊ आपण थोडंसं झूम करून. सरी समजलं, किल्ले चांदवड बी राट आहे, किल्ले जीवधन पण आहे, निमगिरी पण आहे, हडसर बी आहे, सिंदोळा पण आहे आणि नारायणगड बी आहे. एवढे सारे आपल्याकडे किल्ले आहेत. सो चल चल कसं आहे. तर आता आम्ही आलो शिवनेरी किल्ला. हे आहे मेन गेट जे आमच्या मागे जे तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, आता माझ्या आता आम्ही चढतोय तेव्हा दादा आम्ही थकून चाललोय, पण बघू बरं आता किती चढतात आम्हाला. असा आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला, किल्ले शिवनेरी. चालण्यासाठी सगळ्यात इझी किल्ला, हो चढण्यासाठी का असं आहे. नाही इकडे कसं सड आहे ना सगळं अजूनपर्यंत मला इझी वाटतंय. बघू आता, मला जर हार्ड वाटला सगळ्यांसाठी हार्ड आहे, मला जर इझी वाटला सगळ्यांसाठी इझी आहे. ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही समजून घ्यायचं हे आपला चढण्यासाठी हार्ड आहे का इझी आहे. अरे रस्ता एक नंबर आहे बघा, डायरेक्ट अक्षरशः वरतीपर्यंत गाडी जाते. आता हे मुलं सांगता आमचे की बस सिंहगडला सोपं आहे म्हणे अजून. आता काय माहिती आता म्हटलं आता बघू. ठीक आहे, पण आता बघू आता आम्ही काय कुठे जायचं आहे. आता तर बरेच सुरुवात झाली आमच्या. इकडे काय ते लिहिलं बघा, वाचून घ्या, मिनी वाचणार ते. चला आता अजून एक गणेश दरवाजा आला आपल्याकडे एक, जो मी तुम्हाला दाखवतो मस्त. हा माझ्या समोर इथून दिला पॉवर बँक. हां
ओके, तर हा आपला गणेश दरवाजा आहे, ज्या दरवाजावर लोकांनी हल्ला तर करून टाकला पण जाऊ नाही शकले पुढे. ठीक आहे, कारण की त्यांच्या टीमबद्दल दम नाही होता. कसं नाही दादा, मी त्यांना बोलतोय. ठीक आहे. हो हा ना, बघा भाऊ, हा शॉर्टकट रस्ता आहे. नाही हो भाऊ, नाही रे भाऊ, गरम होईल ना. बाहेर तुला फोटो काढायचा असेल. हा ठीक आहे. हो मोहितले ना बोलता शॉक आता ऊंचा पात्या करा ना हाँ त्यांच्याडच खड़ा नाश्ता में करस तू. अभी तक निशानी नहीं मिली है हमको, ना भीमाशंकर की निशानी मिली है, ना शिवनेरी की मिली है, ना नहीं मिली है, किसी की नहीं मिली. नाही बोलशी तरी चालली आपला ब्लॉग आहे रनिंग माझ्या डायरेक्ट का हो असं आहे का दादा साहेबांनो. आमले अजून काही लागेल लुगेल नाही, आमले काहीतरी निशाणी लागेल नाही. नाही तुला शिवनेरी लिहिलेत म्हणे बयान निशाणी किंवा भीमाशंकर त्यांनी काहीतरी निशाणी पाहिजे, आमले पाहिजे निशाणी मनीसन आपली उच्च पातळ करणं पडते. ओके, आतापर्यंत 2 दरवाजे संपले. आता हा आला आपल्याकडे 3रा दरवाजा. याचा पीरचा दरवाजा म्हणजे समजलं नाही हे मला. पीर बाबावाला पीर का कोणता वाला पीर? नाही पीराचा दरवाजा. पीराचा म्हणजे रे मला तर माहिती नाही दादांनो पीराचा दरवाजा म्हणजे काय असतं, पण तुम्हाला माहिती असलं सांगून द्या आम्हाला. ठीक आहे, आम्ही ज्ञान घेण्यासाठी आतुर आहे. आम्हाला ज्ञान द्या सगळे लोक. मस्त आहे म्हणजे बरी अशी फॅमिली आहे. किल्ला म्हणजे पहिलं सही आहे ना मग या आमच्यासोबत एक आजी आणि एक बाबा आहे. आजी एक बाबा आहे. काम करता डायरेक्ट खतरनाक काम नाही, खतरनाक चढता डायरेक्ट. आम्ही दम घेतोय. आम्ही जे दम आजीला काही दम नाही लागून राहिला. तर मग काय थकणार नाही आम्ही आता हो बोलता तेच. आधीचे माणसं खतरनाक होते. तर आता आलो आम्ही हाती दरवाजाला. हाती गेट 1 नंबर गेट. हाती गेट बघा बघा, काहीतरी प्रेरणा घ्या. घेतोच आहे तुम्ही बी घ्या. बापरे ठीक आहे थोडंसं वाटतंय मला पण एवढं दिली आवडली पुण्य राज्य. तर हाती दरवाजा या एक पाणी टाकी शिवाजी महाराजांच्या टायमाला ची. तिच्यामध्ये खूप सारं पाणी माझं व्यवस्थित. चला आम्ही चालले आता पुढे जाता लागेल आम्हाला. नाही गेलं तर उगीच आम्ही येऊन जाऊ. ठीक आहे, एवढं सगळं चढल्यानंतर मेनाचा दरवाजा आला आहे. आता आम्ही सगळे बंद थकले. हा पाप आहे. आम्ही खतरनाक थकले. आता आमची पुरी कॅपॅसिटी संपून गेली चालण्याची. आता कुलूप दरवाजा आलाय. आता आम्ही कुलूप दरवाजाच्या समोर आहे. हा आमचा कुलूप दरवाजा. म्हणजे ते 3, 4, 5 दरवाजा लागतात आपले. 5वा दादा कुलूप दरवाजा 5वा दरवाजा. बापरे
खतरनाक थकी झाले गोळावणे मी त्याप्रमाणे आम्ही वरती आलो आता. मावशी झाले का थोडंसा विश्वास नाही काढा ना आणि आपण डायरेक्ट वा झालं ना काय हा बरोबर. हायब्रिड गावले बी राहतात आता बी राहतात. गावाला पण राहतो आम्ही धुळ्यात राहतो पण हा. मुंबईला. तर हा आहे अंबरखाना. अंबरखाना म्हणजे काय हे तुम्ही सांगणार तर बरं होईल. ठीक आहे आम्ही पण सांगू शकतो पण आम्हाला नाही सांगायचं तुम्हाला. पण हालत लय बेकार झाली. काहीतरी करता येईल आपल्याला याच्याबद्दल. आता आम्ही अंबरखान्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. काय हे पाहिजे आम्हाला. हां खाली चालताना व्यवस्थित चाला बघून बघून आता पाप लावून जाणार दात बाहेर दिले तुमच्या आधी. हे अंबरखान्यामधलं लोक जेवणात बसत असते. नाही रे मला तरी वाटत. बरं लहान पोरगीला सगळं माहिती आम्हाला काहीच माहिती नाही. आमच्या टायमाला शिकलो होतं आम्हाला पण म्हणतं कसं आता सोयी आहे ना. अजून पहिला दगडांना काही झालेलं नाही. हे तर दगड आहे मस्त मस्त बांधकाम एक नंबर. हां प्रत्येक ठिकाणी लाईट येण्यासाठी लाईटसाठी हे बनवले आहेत बरोबर. ते अँगल वगैरे डिफाईन करून सनी बनवले आहेत. पण खूप छान असं जुन्या काळाचं बांधकाम. चला आता आम्ही अंबरखान्याच्या बाहेर निघतोय. हां बाहेर ऊन असल्या कारणाने आम्हाला चष्मा लावावा लागतो नाही तर आमच्यापेक्षा डोळे खराब होऊन जातात. कम्प्युटरवर काम करणार लोकांची हीच गंदी हालत आहे. चालू आहे कॅमेरा. हां चालू आहे. खतरनाक तकलेट आहे का मी आता. हां मी पहिला थोडंसं लेट झालो आहे म्हणजे पायी ताण लागली होती आम्हाला. आमचे मोहित भाऊ म्हणे पाणी नाही प्यायचे म्हणे आपल्याला कॅलरीज बंद करायच्या म्हणे. दादा आमल्या अजून काही नाही दादा. या दादा पक्का आहे चांगला त्यासले काही नाही राहणं काही राहत. आणि अहो बिया एक जण या येतं का त्यात बी देखील लावू दे का सांग मी तरी बाहेर ना का काही का तुम्हाला काही होतं का काय नंतर दखून जात आहे दादा. आमच्या दादा काही दखत नाही एकदम बाहेर हवा आहे. पुढे पक्षीचा फोटो झाला वाटतं तो. असं वाटतं मला की तो पक्षीचा फोटो आहे. घेतला उचल आम्ही. तुम्ही येऊ शकता एवढ्यावरती सांगा बरं आम्हाला. हां हा पक्षी बसला बेकार होता आता जो तुम्ही पाहिला. दादा इकडे खूप चढती आहे. आमची आता बोलण्याची कॅपॅसिटी संपली. चला बाय बाय. म्हणजे हो गाडी म्हणजे इकडे बघ बोक्या इकडे बघ इकडे 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 चल टायगर. ब्लॅक पॅन्थर ब्लॅक पॅन्थर. अरे ओबामा ओमकार बाबूराव माडी. ओमकार बाबूराव माडी आमचा. चला आम्हाला काळी माझ्या दिसली. गाडी मस्त होती ती. तिचं नाव आम्ही ओमकार बाबूराव माडी ठेवलं. ओबामा काय झालं तिकडे जे उडत नाही आहे आता दुसरा कलर नाही दादा. आता दुसरा कलर नव्हता फुलपाखरू. तर आता आम्ही चालत आहे ना किल्ले शिवनेरीच्या जेवढं आलो आहे जरा. आता आम्ही थोडेसे नॉर्मल झालो आहे बिकॉज हा रस्ता आता यांनी एकदम बारी बनवून ठेवला सरळ सरळ. आता सरळ सरळ रस्ता असला म्हणजे ना कसं चालणाऱ्याला चालता येतं आणि न चालणाऱ्याला बी चालता येतं. ठीक आहे त्यामुळे आता आम्ही मस्त चालू शकतो आहे इथे. आम्हाला चालण्यासाठी असा दाब लागत नाही आमच्यावाली. हे बघा मागच्या 2 लोकांना बी काय दाब लागून नाही राहिली. ठीक आहे आणि हे पुढच्या लोकांना बी काय दाब लागत नाही. हा लोक का म्हणतोय मी कारण की एकच 4-5 माणसांच्या बरोबर दादा म्हणून मी त्यांना लोक बोललो. नाही आम्ही कसं 3च लोक झाले फक्त. हां दादा जाऊ द्या दादा. दादा तुम्ही काल कोणत्या तरी ठिकाणी जाऊन आले म्हणजे तुम्ही काय पण करणार का आता. हे चांगलं आहे कसं दादा कुठंच गेला ना. हां मग बरोबर आहे की नाही. बघा दादा लाल लाल
फुले दादा इथे मस्त एकदम भारीवाले डायरेक्ट गुलमोहर ना काय झालं बघा गुलमोहर होता आणि इकडे पाणी टाकी अशा ठिकठिकाणी ना खूप साऱ्या पाणी टाक्या इथे शिवनेरीवर. तर मावशी आपला पहिले बेकार मोठी दादा पाणी लागेल आम्ही पाणी पिऊन नाही राहिलो दादा कारण की आम्हाला ना बिना पाणी प्यायच्या वरती जायचं आता वरती म्हणजे गाडवा जायचं आम्हाला शिवनेरी किल्ल्यावर. हो 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 हे बघा दादा हे काय आहे हे काय आहे मोहा नाव या झाडाचं आहे. त्याच्या मागे काय आहे ते आपण बघूया. मस्त दिसतंय ते मला. हा कोणतं मध्ये का हा लोकांची जातच अशी हो माणसाची जात खूप गंदी आहे जी हमेशा सगळ्या ठिकाणी गाण करते. मग लोकांना मी चांगली पाहिजे. दादा हे मंदिर आहे त्यामुळे आम्ही चपला खाली काढतोय. सॉरी कडे काढतो चप्पल चपला चाल आणि उतरी येत खाली. आमच्या जिजाऊ मातांचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही आता जातोय. तुम्हाला समोरून दाखवतो आम्ही उलटे फिरून आले आता आम्हाला. तर याचं नाव आहे शिवकुंज शिवनेरी. तर इथं बघणार तर छान असं हे बांधलेलं आहे मंदिर. मस्त कॅमेरा आहे. आता आम्ही चाललो वरती. तर हे गेट फक्त 19 फेब्रुवारीला उघडतं आमच्या माहितीप्रमाणे. तर आता का नाही उघडत आम्हाला माहिती नाही. आता आपण बघूया मध्ये काय आहे. तर मध्ये बघू शकतात तुम्ही शिवाजी महाराज आणि जिजामाता आहे तिथं. खरंय काय असं नको नको घाबरून गेला तो. हा का या साईडचा एरिया डेव्हलप आहे मागच्या साईडचा एरिया डेव्हलप नाही आहे असं आमच्या नितीन दादांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सांगतोय तुम्हाला. काहीतरी आवाज दादा आम्हाला कुठे दादा देखा दादा तुम्हाला हायवे दाखवतो मी. हा बघा या हायवेला आम्ही आता जाणार आहे थोड्या टायमध्ये. तिथे तुम्हाला गाड्या दिसताय बघा तुम्हाला छोटे छोटे नाही रे उचल. तिथं एक कडा आहे इथं ना दुश्मनाला डायरेक्ट फेकून द्यायचं. हा अरे वा चला आम्ही आता दुश्मनांना फेकणार आहे. कड्यावर चाललो बघू त्या दुश्मनांचे एखादे खडक बिडक सापडला तर पाहतो आम्ही. सापडणार तर नाही म्हणा. हे ताई पण आमच्या ब्लॉग करतात बघा छोट्याशा. आम्ही पण थोडा ब्लॉग करतो इथे आमच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग होऊन गेला आता डायरेक्ट. का दादा ब्लॉगमध्ये ब्लॉग होऊन गेला आता आमचा. बघा ताईला म्हणायचं पप्पा आवरा लवकर आम्हाला ब्लॉग करू द्या पहिले. हा बोला दादा. श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानाकडे जाण्याचा रस्ता हा आहे. हे राऊंड काय माहिती का दादा. हे राऊंड
ओके आता ओके असं हा मग तो माणूसले चालायला नको पाहिजे ना जास्त. तर बघा इथे आमचा हा बुरुज आहे मस्त किल्ल्याचा. आपण आता इकडे जाणार आहे मस्त एकदम भारी बघायला. ही चिमुकली आमची ब्लॉग करते, आम्ही पण आहेत सोबतच. जाड माणसांसाठी जायला जागा काही नाही इथे, बारीक माणसं जाऊ शकतात फक्त. असं आहे का? आता आमचा 1 तास होण्यात इथे येऊन सनी बघा भाऊ साहेब इथे आय थिंक आधी या टायमाला काहीतरी असावं, पण आताच्या टायमाला काहीच नाही तिकडे. खाली आपली काय पाण्याचा कुंड आहे भाऊ, पाण्याची टाकी नाही. हिच्या आणि लावली झाडं, हिच्यावर तुम्ही उडी मारू शकता ना त्यासाठी. खाली सगळे पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे घर दिसत आम्हाला. खड्डे जातात खाली बघा. खाली पाहून चालायचं इकडे सगळ्यांनी. खाली पाहून छान आले ना तुम्ही. तर बघा आता आम्ही जात आहोत इकडे जन्मस्थळाकडे. गाईड लागला होता. शिवगर्जना चालू आहे. आम्ही पण थोड्या वेळात जाऊ तिकडे, करूया काहीतरी नवीन. छान असं दृश्य आहे. सर्वांनी यावं बघावं आणि घाण करू नये. घाण करणाऱ्यांनी घरी राहावं, न करणाऱ्यांनी यावं. लफडे करणाऱ्यांनी पण येऊ नये, चांगल्या लोकांनी यावं. आता आम्ही शिंग निघून गेलो म्हणून येऊन लागलो इकडे. हा इकडे वरती काहीतरी आहे हो दादा, जन्म झालेला. ओके. पण दादा हे असं एवढंच का बरं असं वाटतंय मला की अजून होतं ते. ओके असं आहे का? असा विषय का तो वेगळा. आता आम्ही इकडे चालले मस्त बघायला. आम्ही आलो आहे इथे जिकडे झाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. बघू शकतात 1630 ते 1680. पूर्ण असं छान. आय थिंक आधी खूप बांधलेलं होतं, सगळ्या ठिकाणी पॅक असेल हे. सगळ्या भिंती वगैरे तोडून टाकल्या आहेत. आता बघूया काय कसं आहे पुढे. आता आमचा वरती जाण्याचा प्रयत्न सफल होईल का वरती जायला? इथं काय आहे? हो हो वरती वरती हे त्या टायमाचं साक्ष. चला बाय बाय. आम्ही चाललो आता वरती. आता आम्ही चाललो वरती. चला 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 वरती बघून चालायचं इथे जरा. वा छान सुंदर असं दृश्य आहे. इथे आधी ते राहत असतील. तर या ठिकाणी अशा प्रकारे सगळेजण बडबड चालू आहे. हे आमचे मित्र 3-4 जण आम्ही आलो आहे. बाकी सगळ्यांना सोडलं आम्ही मागेच. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही जाणार नाही, पण आम्ही चाललो गेलो. बिचारा याच्यामध्ये आलो आम्ही. आता विषय गंभीर झाला आमचा. काय इकडे कुंड आहे छोटासा पाण्याचा. त्याच्यानंतर आता आम्ही इकडे बघत जातो. इकडे काहीतरी सापडलं यांना, काहीतरी मोठं दिसतंय आम्हाला. इकडे पाण्याचं काहीतरी आहे, बदामी टाके.
बदामी टाके म्हणजे 50 लोक तलवारबाजी केली ती. बदामी टाके बदामी टाके सर्च करा. हे सिरी सर्च करते का तू? नाही, व्हिडिओ चालू असताना आमची सिरी काम करत नाही. पण काहीतरी आहे. चला, शेवटी फायनली आम्ही किल्ले शिवनेरीवर आलो आणि फिरलो. छान वाटलं. एका दिवसामध्ये 2 ट्रॅक झाले आमचे. ट्रेक थोडीशी इंग्लिश आमची बंगार आहे. तिकडे वरती मला काहीतरी दिसतंय. बदामी टाकी ना, आम्हाला तेच असेल ना. तर आता आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो इकडून. चला मित्रांनो, आता आपण जाऊया घरी. तर शेवटचा एक हे घेऊन जा इकडे सगळ्यांनी. इकडनं घेऊन आपण, इकडनं उघडून ना मस्त. हा, ते पण घेऊन आपण. तर आता बाय बाय. हा, सेल्फी लावाच मी आधी. चला बाय बाय. निघतो आम्ही आता. हे आलं दिख ना. चला, आता आम्ही आलोय शिवाई मंदिराला. शिवाई देवी मंदिरचा दरवाजा. प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय आहे. येऊ शकतात बिंदास. पाण्याची बॉटल नाही बी आणली तरी चालते. लेनी जय जय कुठे. चला, जय जिजाऊ, जय शिव. अशा प्रकारे हे छान असं मंदिर डोळ्यासमोर आहे. दृश्य आमचं. दृश्य आम्ही डोळ्यामध्ये आवडू नाही शकत आहे. हा ना. डोंगराच्या मध्ये आणलेलं साईडला. एक नंबर डायरेक्ट. चला, श्री छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर मंदिराची एंट्री. ग्रेट मंदिरात एंट्री. छान सुंदर सदृश्य मंदिर. ओके. तर शिवाई मंदिराकडे आम्ही आलो. छान संधी तिकडे कडा आहे. नाही दादा, चला. कडा मी इकडनं पाहून घेतला. कोणल्या आधी गेला ना. हे जिथून जिथपर्यंत तुमची नजर जाते ना सगळं मला. एक मिनिट दादा. आता आम्ही आलो आहे इथे माळशेज घाटाला. एक नंबर घाट आहे डायरेक्ट. आमचा मोहित ना चांगला नाही असं सांगत होता, पण तुम्ही घाट पाहणार ना आमच्या मागे. पाहून घ्या एकदा तुम्ही पहिले देखील. एक नंबर घाट. तर आमच्या मागच्या बॅकग्राऊंडमध्ये एकदम भारी बॅकग्राऊंड येतोय बघा. डोंगरचा टोक आहे, त्याच्यानंतर वरती सूर्य लपलेला आहे. लपला आहे तो. पण भाऊ माळशेज घाट आता या टायमाला बी एवढा छान येतं. पावसाळ्याच्या टायमाला एवढा भारी राहील ना. तुम्ही येऊन जायचे इकडे. त्याला यायचं नाही त्याने. हे आमचे केक त्याच्या दादांना झोप लागते. मोहितला कोणतरी दिसलंय भारी. कोण पिंकी माकाई जायनी आहे दादा. दादा से पिंकी आवडी काही पिंकी माकाई दादा भरपूर दिवसांनी माझे असतात मला भाऊ. पिंकी माकाई मोबाईल आला ना दादा. आमच्या मोबाईल आला ना डायरेक्ट. इथला जो मारा होता. जो मुलगा त्याच्या लव्हरला त्याच्या बायकोला कंटाळून गेला असेल त्याने रिक्षा कधी द्यायचे माथेरानमध्ये आणि उडी मारून. माथेरान माळशेज घाट मध्ये. माळशेज घाट. आणि तो उडी मारायला एकदम भारी भारी जागा आहे. उडी मारायला अशी मारणार तुम्ही डायरेक्ट सापडणार मी डायरेक्ट काही. फक्त ज्या उडी मारणार त्या आम्हाला सांगून द्या. म्हणजे आम्ही व्हिडिओ तयार करून युट्यूबला टाकून देऊ. आमची प्रॉपर्टी आमच्या नावावर करून द्या. बस एवढे 2 कामं करा आणि बाकीचे चालले. इथे आमच्या मॅगीवाला आमची मॅगी तयार करतो एकदम भारीवाली डायरेक्ट. आता आमच्या मॅगीवाला मॅगी तयार करतो ना.
भाऊ काय काय टाकलं तू नाही सगळं सांगितलं टाकलंय ना. नंबर